की हे माझ्या आईच्या रूपात गेली, कारण भगवान शंकर सीतेला माता मानतात. माझ्या आईच्या रूपात गेली, खोटं बोलणार आहे, हिच्यासोबत आता संबंध पत्नीचा ठेवता येणार नाही, शंकरराव अडचणीत आहे. पण जशी सती आली, शंकराने विचारलं, कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा नाही गुसाई, परीक्षा वगैरे काही नाही घेतली. कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला का नाही? हां, मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. लक्षात आलंय खोटं बोलते आहे. भगवान शंकर आणि सती दोघंही कैलासाकडे निघाले. मनोमन प्रतिज्ञा महादेवानं केली की ही सती या देहात आहे तोपर्यंत मी हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आकाशवाणी झाली, धन्य हो शिव जी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं. सतीने विचारलं, अशी कोणती प्रतिज्ञा तुम्ही केली? आकाशवाणी झाली. महादेवाला वाटलं हिला जर म्हणावं तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल, म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 भगवान शंकर आणि सती कैलासावरती आले. नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे आसन होतं ना सतीचं, स्वतः महादेवानेच उचललं पुढे मांडलं. सांगितलं, देवी सामने बैठो. याला कृतीतून त्याग म्हणतात. सतीच्या लक्षात आलं की डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणजे शिवानी माझा पत्नीत्वाचा त्याग केला आणि शंकरजीला समाधी लागली. बरेच वर्ष त्या समाधी काळात एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आणि पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. पचा म करायला खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला फक्त एक शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. पद वाईट नसतात. शून्याला अहंकार म्हटलंय, पदाचा अहंकार वाईट असतो. आणि व्यक्ती जेव्हा पदाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याचं रूपांतर मदात होत असतं. म्हणून दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आता एक दिवसची घटना. ब्रह्मसभेमध्ये सर्व देवता बसलेले आहे. ब्रह्मसभा, ब्रह्म विष्णू महेश 33 कोटी देवता आणि प्रजापती पद प्राप्त झालेले दक्ष राजे त्या सभेत येतात. नियम आहे, प्रजापती आल्यावर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. ते पदाला महत्व आहे, लक्षात घ्या. पदाला महत्व तुम्हाला माहिती आहे ना. साधी व्यक्ती विधानसभा अध्यक्ष, धोत्र, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट, चष्मा, हरिभाऊजी बागडे आता तिकडे झाले. तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते आणि आमचा नागपूरचा देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री. पण शर्टिंग करून आमचा भाऊ असायचा तरी उभं राहूनच बोलायचा. आणि बागडे साहेब, बसा खाली, थोडं प्लीज प्लीज नाही, बाकीच्यांचं ऐकायचं आहे, बसा खाली. मग धोतरवाले हरिभाऊजी आमच्या शर्टिंगवाल्या भाऊला, बसा खाली, पद आहे. लक्षात घ्या तुम्ही ते पद. तशी विधानसभा, लोकसभा आपलं चाललंय हे ब्रह्मसभा. थोडी एक मिनिटात सगळे सांगतो मी. त्या पदाला एवढं महत्त्व असतं. एक आपण तुम्ही पाहिलं असेल टी व्हीला, एकदा लोकसभा अध्यक्ष बालयोगी झाले होते, बालयोगी. आणि एकदा निवड झाल्यावर त्यांना त्या सन्मानाने पोचवायचं असते सिंहासनापर्यंत. त्या मंडपाच्या गेटपासून सिंहासनापर्यंत दोघं पोचवतात, एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान. एवढं लोकसभा अध्यक्षाचं पद महत्त्वाचं आहे. तेव्हा एका भागानं अटल बिहारी वाजपेयीजी चालायचे आणि एका भागानं विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी, मध्ये बालयोगी. याच्यावरून समजा म्हणजे अख्खा भारत स्वागताला आहे की नाही. आणि मग त्यांच्या सिंहासनावर बसवल्यानंतर नमस्कार करायचा दोघांनी, पंतप्रधानाने आणि विरोधी पक्ष नेत्यांनी. मग आपल्या जागेवर जाऊन बसायचं. ते विधानसभेचं झालं. आता सांगितलं हे लोकसभेचं झालं. आपलं चालू आहे ही ब्रह्मसभा. एवढं लक्षात घ्या. आणि ब्रह्मसभा अध्यक्षच म्हणा, म्हणजे दक्ष महाराज प्रजापती. आणि प्रजापती सभेत आल्यानंतर सर्वांनी उठायचं स्वागताला, हा नियम आहे. दक्ष राजे आले, सर्व उठून उभे राहिले. फक्त तिघं बसलेले, ब्रह्म विष्णू महेश. आणि जे मानाला हपापलेलं असतं का नाही, ते ऑफिसमध्ये गेल्यावर किती उठले इकडे पाहत नाही, कोण बसलं तिकडे डोकं चालवतं.
दक्षाचं लक्ष केलं, तिघं बसले, ब्रह्म विष्णू महेश. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे पाहिलं, वाईट वाटलं नाही, हा माझा बाप आहे. ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा, बाप आहे माझा, नाही मुलाचा सन्मान करेल. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू भगवान, अरे हा तर बापाचाही बाप आहे. विष्णू कोण आहे? त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव, म्हणजे माझा आजोबा लागतो, नाही नातवाचा सन्मान करेल. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं तर शंकरजी दिसले. त्यांच्याकडे देवाच्या संबंधाने पाहिलं नाही, नात्याच्या. जावाई आहे पठ्ठ्याचा, मुलगी दिली याला, सासऱ्याचा अपमान, याला काय तकलीफ होती उभं राहायला. जे बोलायला सुरुवात केली, हे सभेतलं सांगतो, सभेतलं. जावयाला बोलतोय सासरा, कुठून? मरकट लोचन, नीट ऐका, माकडाच्या डोळ्याच्या. काय वाटलं असेल जावयाला सगळ्यांच्या समोर? माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, चिता भस्म लावतो, बिना कपड्याचा फिरतो, बैलावर बसतो. अरे पश्चाताप झाला मुलगी देऊन, तरी शंकररावनं एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आपल्याला आज नियोजित वेळेत शिव पार्वती विवाहापर्यंतची कथा पूर्ण करायची आहे. आणि उद्या राम जन्म, बरं का मावल्यांनो, तुम्ही सगळ्या कौशल्या व्हा. आपल्या आपल्या घरून उद्या सुंट साखर आणायची, दळलेली, जास्त नाही, एक 25 ग्रामची पुडी बांधून आणायची, ते ठेवायचं पातेल्यामध्ये टाकून द्यायची, बसायचं जागेवर. मग इथे पाळणा, आपण बरोबर उद्या राम जन्म करू. आज शिव पार्वती विवाहापर्यंत पोचायचं आहे. माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, एका शब्दानं उत्तर केलं नाही. खाली मान घातली महादेवानं, सासऱ्याला एक शब्दही बोलले नाही. जाऊ द्या, हे ठीक आहे. पण घरी आल्यावर सांगितलं नाही सतीला, तुझा बाप असं बोललाय म्हणून. हे प्रकरण जर 2025 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सासरा सगळ्या साहेब लोकांच्या समोर जर जावायला बोलला असता, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असते? अरे सासऱ्याचा ऑफिस मधला राग ऑफिस सुटल्यावर बायकोवर निघला असता का नाही? आल्या आल्या सुटकेच भर, कुठं जायचं? सुटकेच भर म्हणतो तुला, कुठं जायचं? तुझ्या बापाकडे नेऊन देतो का? तुझा बाप येऊन बोलला ऑफिसमध्ये, पण महादेवरावनं सतीजवळ सुद्धा सांगितलं नाही. केवढी शांती. बरेच दिवस गेले. दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं, मोठा यज्ञ. त्या यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिली, फक्त दोघाला नाही, शंकरराव आणि सती. आपल्या भाषेत मुलीला जावायला, बरं का, निमंत्रण नाही दिलं सासऱ्यानं. सगळे देवता यज्ञामध्ये जेवण झाली, मिष्टान्नाचं भोजन, भोजन करून देवता वापस जातात, भेटतात दक्ष राजाला. जेवण झाली सगळ्यांची, पोटभर. आता स्वर्गाला चाललो. एक काम करा, स्वर्गाला जाताना कैलास मार्गे विमानं न्या. कैलास मार्गेच का? एकच मार्ग आहे का स्वर्गाला जायचा? जर तुम्हाला स्वर्गाला जायचं असेल मार्ग सांगतो. अगर स्वर्ग में जाना है तो दवा पीकर जा सकते, अस्पताल में सोकर जा सकते, कुएं में कूदकर जा सकते, मिट्टी का तेल डालकर. अरे किती रस्ते स्वर्गाला जायचे आहे. तिकडूनच का? हा पूर्वीपासूनचा उद्देश आहे. हे गेले म्हणजे जावयाला मुलीला कळल की आमच्या बापाकडून येतात लोक गुलाबजाम खाऊन, आम्हालाच निमंत्रण नाही. बस एवढा. ही पूर्वीपासूनची बिमारी आहे. आताही गावगाड्यात असते. पंजाबरावला माहिती असते शेजारच्या नामदेवरावला विठ्ठलरावचं निमंत्रण नाही, हे पंजाबरावला चांगलं माहिती असते गावात. पण जेवायला जाताना पंजाबराव मुकाट्यानं जाते का? चला नामदेवराव. कुठं? विठ्ठलरावकडे आंबेरस आहे, तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचं, कुलप लावून जा ना घरदार, असं देख लागले का आम्हाला? बस तो प्रकार, तोच प्रकार. हे रामायण आपल्यासाठीच आहे. कैलास मार्ग विमानाने. आणि कैलास मार्ग विमानं निघाली ना, सतीचं लक्ष गेलं. विमानातल्यांना विचारलं, कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय फार मोठा यज्ञ आहे,
काय केवढे पदार्थ आणि किती लोक जेवतात, बापरे बाप. फक्त सर्व दिसले पण तुम्ही आणि शंकरराव नाही. ही एवढ्याच कामावर होते ना, दिलं राखेल ओतून गेली निघून. सती आत आली, महादेवाला म्हणाले. आता एक लक्षात घ्या पुरुष मंडळी, हे परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा माता भगिनीपासून शिका. त्यांचा कोण तास घेतय शाळेत स्पेशल कोणा, बरोबर शब्द फेक त्यावेळेला. सतीचे शब्द सांगतो का काय. तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, हिच्या बापाकडे नाही का? खरं सांगा, मराठी पहा कोणकडे चालली, अभिजात दर्जा. तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात हे लोक. आता बापाकडे म्हटलंच नाही कारण ढकलायचं आहे ना जावयावर. तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात हे लोक तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं सती, तुला काय वाटतं? तुझा बाप कार्यव्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे तुला आणि मला हेतू पुरस्कार निमंत्रण नाही का? आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. मी बसलो होतो ब्रह्मसभेमध्ये, ध्यानस्थ बसलो होतो. तुझा बाप आला, उठलो नाही तो वाटेल तसा बोलला, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, बैलावर बसून फिरतो, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके घालतो, राख लावतो अंगाला, म्हणून मला तुला निमंत्रण नाही. आणि हे बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. हे कळलं? निमंत्रण असलं तरी जाऊ नये, त्याच्यावर बोलायचं काम नाही. निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. काही काही माणसं धाडस करतात, का रे दुपारचं काय मंगल कार्यालय, अरे पण निमंत्रण आहे, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे, अरे पण मुलीकडचे, आणि विचारलं मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 2च शब्दावर जेवतो बाहेर 8 महिने. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. एकदा मंगल कार्याला पंगत होती, बसलं जेवायला. अनोळखी माणूस जेवायला होता म्हणून पंक्तीचा मालक आला, पुढे उभा राहिला. कुठले आपण? खाली मान घातली. ए खाली मान घाले, कुठले तुम्ही? मी का? हा मुलीकडचा. नाही नाही गडबड झाली, गडबड झाली, थांबा. मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं, लाज नाही वाटत? अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. महादेवजी सांगतात, मी नाही सांगतो, महादेव सांगतात निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. इथे मात्र निमंत्रणासाठी. हो तुम्ही आले नाही 7 दिवस, आम्हाला निमंत्रण कुठं? संयोजकाच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झालता तेव्हा डॉक्टर यायचा का तू पडायचा बीडला? व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागून या. इथे निमंत्रणाची वाट पाहू नये. तरी सती 4 ठिकाणी निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला आणि माय बापाच्या घरी पुत्राला. ते वायर ठेवून द्या ना तुम्ही, लहान लेकरासारखं कशाला असं. 4 ठिकाण. गुरुच्या घरी शिष्याला, आपल्या गुरु महाराजांच्या घरी जर काही कार्य असेल आणि शिष्याला कळालं, निमंत्रण नसू द्या पण बिना निमंत्रणे जायचं कोणी? शिष्य आणि गुरुकडे. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, मित्र निमंत्रण द्यायचा विसरला, पण तुम्हाला कळालं ना तर बिना निमंत्रणे जावं. मित्राच्या घरी मित्राला जाता येतं निमंत्रणाशिवाय. भगवत कार्य चालू आहे आणि भक्ताला कळालं, बिना निमंत्रणे जावं. मायबापाच्या घरी काही कार्य आहे, पुत्राला कळालं, बिना निमंत्रणे जावं म्हटल्यावर सती तर उभीच झाली. तेच म्हणते ना मी, माझ्यात पप्पाकडे ना, निमंत्रणाची गरजच काय? आणि मग शंकररावच्या लक्षात आलं कधी? 4:45ला. काळजी करू नका, 1.25 तास आहे, बरोबर करू. 4:45ला लक्षात आलं की कायदा आपल्याकडेच फिरला. मग 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती.
गई भवन गत गई भवानी भवन जप गई भवानी शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली, पण इकडे दक्ष राजानं सर्वांना सक्त ताकीद केलेली. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान माणी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही, पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे. सती मंडपात आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि म्हणून सतीचा कोणी सन्मान करीत नाही, घाबरू नये सगळे. सती आली, महाद्वारात आली, पुढे मंडपात आली, तिच्या बहिणी भेटल्या. सतीच्या बहिणी श्रीमंत घरात दिलेल्या होत्या आणि त्या उपेक्षात्मक बोलू लागल्या. सती, काय ताई चालत आली का बैलावर आली बसून? सतीच्या मिस्टरकडे काय इंडिका आहे का? लाजून गेली बिचारी. दुसरी बहीण पुढे आली. सती, काय तुझ्या मिस्टरच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी. एक तिसरी बहीण पुढे आली. सती, काय बंगला बिंगला बांधला का? अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. हे मराठी कळते तुम्हाला? पुन्हा एक आली. सती, काय कपडे गिपडे घालतो का तसाच फिरतो पहिल्यासारखा? पुन्हा एक आली. सती, काय सध्या तुझा मिस्टर कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? तर ते मेल्या माणसाचं भस्म लावतो ना. याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुस्काता. जेवढ्या बहिणी होत्या सतीला टिंगल करू करू विचारू लागल्या, पण पुढे ऐका, सादर भली मिली एक माता. माय मात्र कायद्याला घाबरली नाही, मोठ्या प्रेमानं भेटली. तिचं नाव प्रसूती, सतीच्या आईचं नाव प्रसूती. प्रेमानं भेटली. आणि प्रेम त्यालाच म्हणतात ज्याच्यात भय नसते. भय असेल तर समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं प्रेम करणारं जगात एकच पात्र आहे मावल्यांना, तुम्हाला सांग, त्याचं नाव माता आहे. लेकरू आडवा आलं, दवाखान्यातली गोष्ट गडबडाला होती, प्राण जाण्याची वेळ आली, डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे यावं. अवघड आहे व दोनपैकी एक जगेल, बाळ नाही तर बाळाची आई, वेळ कमी आहे, सांगा लवकर काय करू? पाटील म्हणतात, डॉक्टर मेलं तरी चालेल लेकरू, मंडई जगवा. मंडई जगवा. तेव्हा डॉक्टर आत येतात. तुमचे अनुभव असेल. ती मावशी गडबडा, मावशी मी डॉक्टर असलो तरी मलाही आई आहे, अंतकरण आहे, मलाही सुखदुःख कळतं, पण काय करू, धर्मसंकटात आहे मी. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला जावं लागतं, प्राणास मुकावं लागतं. आणि तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना मावशी, तर मी बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. वेळ कमी आहे, बोला लवकर सांगा काय करू? त्याही वेळेला ती माय तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीन खांद्यावर झेंडा घेतला की आळंदी पंढरी, आळंदी पंढरी, आळंदी पंढरी. आणि असा नियम होता आमच्या माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं का तुळशीची माळ घालून द्यायची. माझ्या आजीनं मला माळ घातली तेव्हा मी 12 दिवसाची होती. म्हणे डॉक्टर, आजी मेली माझी, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या पांडुरंगाची, माझ्या आजीची,
माझ्या तुळशीच्या माळेची शपथ घेऊन सांगते, डॉक्टर मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा देवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. मी का सांगतो हे? सक्त ताकीद केली राजा दक्षानं, जो सतीचा सन्मान करेल त्याचं मुंडकं तोडण्यात येईल, पण माय नाही ना घाबरली. याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिली एक माता. आणि एक लक्षात ठेवा मावल्यांनो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर आनंद नाही, माय मेली का जिवंत, बरे का, याच्यावर आनंद असतो. नाहीतर परिस्थिती बिकट असू द्या, तेही मोलमजुरी करणारं माहेर आहे, मोलमजुरी करणारं सासर आहे. पण 80 वर्षाची माय झोपड्यात 2 दिवसापासून काही खात नाही, एवढंच म्हणते मुलाला. 80 वर्षाची आहे. कोणीतरी जा रे, माझा लेकीच जीव गुंतला बाबा, तिला बोलवा, एक शब्द बोलू द्या, तिच्या तोंडावरून हात फिरू द्या आणि मग मरू द्या. याचं नाव माय. आता पूर्वी काय लँडलाईन होतं का काय? निरोप यायचा कुठं? बाजार, जुनी मंडई बसलेली आहे, बाजारच्या ठिकाणी निरोप. मग बाजारातून दुसऱ्या दिवशी गावात. आणि ही निघाली बिचारी 60 वर्षाची मुलगी, गाठी गाठीचं लुगडं, डोक्यावर भाकरी बांधून मजुरीनं चालली कामाला. निरोप आला, अहो ताई बाजारला गेलतो काल, बाजारात निरोप आला, तुमची आई 2 दिवसापासून पडून आहे म्हणे, कॉटवर काही खात नाही, एवढंच म्हणते म्हणे का माझ्या ताईला बोलवा, एक शब्द बोलू द्या, तोंडावून हात फिरून मग मरू द्या. तुम्हाला तातडीनं बोलवलं. आता धर्मसंकट आहे का नाही? मजुरीला निघाली, जावं तर मजुरी पडते, संध्याकाळी चूल पेटत नाही. पूर्वीचा काळ आठवा तुम्ही, त्या दिवसाची मजुरी त्या दिवशीच्याच धान्याला लागायची. न जावं तर पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, असं धर्मसंकट आहे. तरी त्या दिवशी कामाला गेली. आणि मग दुपारच्या मधल्या सुट्टीत भाकरी खातात ना बांधावर त्या महिला, तिच्याही गरीब गरीब मैत्रिणी बसल्या बिचाऱ्या, भाकरी खाताना हिनं विषय काढला. निरोप आला सकाळी, माय 2 दिवसापासून पडून आहे म्हणे, काही खात नाही म्हणे, लेकीत जीव गुंतला म्हणते म्हणे, एकदा तरी माझ्या ताईला बोलवा आणि तिच्या तोंडावरून हात फिरू द्या मग मरू द्या. काय करावं? जावं तर मजुरी पडते, संध्याकाळी चूल पेटत नाही, न जावं तर म्हातारी. मग त्या भाकरी खाणाऱ्या मावल्या योग्य सल्ला देतात. भाकरी खाता खाता, अगं हे संपणार आहे का मजुरी? हात धुवून लागलं दारिद्र्य आपल्या गरीबाच्या माग, कायम जन्मभर मजुरीच करायची आहे. पण माय भेटल का पुन्हा? 2 दिवस पाणी पिऊन राहा, पण जा मायची भेट घेऊन ये, त्या सल्ला देतात. योग्य बरं का? आणि मग दुसऱ्या दिवशी हिनंही तयारी केली मायची भेट. मी माहेरसाठी सांगतो, मायची भेट घ्यायची. आता रिकाम्या हातानं कसं जावं म्हणून 2 भाकरी बाजरीच्या, मायसाठी चटणी, त्याच्यात तुटक्या नाड्याची पिशवी निघाली. मग काळी पिवळी पकडली, ऑटो पकडला, टेम्पो पकडला, नंतर एसटी पकडली. असं करीत 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 दुपारच्या 2 वाजता तिच्या माहेरपासून, महिना वैशाखचा, तिच्या माहेरपासून 2 किलोमीटरवर स्टॉप एसटीचा, तिथं उतरली, घाई उतरली, डबल बेल झाली, एसटी निघून गेली. मग हिच्या लक्षात आलं, चपला बाकड्याखाली. आता 2 किलोमीटर जायचं आहे, डांबरी तापलेला आहे, वैशाख महिना, दुपारचे 2. निघाली, पायाला फोडं आले, फोडं फुटले, पाय रक्ताळले, रक्ताचे डाग डांबरीला चिकटत होते, पण तिचं लक्ष नाही, तिला फक्त माय दिसत होती. माय, याला माहेर म्हणतात. असं करता करता 3 वाजता आपल्या झोपड्याच्या पुढे येऊन उभी राहिली. तो नातू खेळत होता, त्यानं पाहिलं, आत गेली. आजी, ते 2 दिवस पडून होती म्हातारी, 80 वर्षाची. ती अशी करते, आत्या आली, आत्या. तारकर उठली म्हातारी. कुठून बळ आलं कोणास माहीत. चष्मा व्यवस्थित सावरला, काठे हातात, कुडाचा हादार घेऊन झोकांड्या खातच माय बाहेर आली. सुरकुत्या पडलेली, मुखात दात नसलेली, पांढरे केस झालेली, लटलट मान हलती. आणि अशी करून 3 वाजता दुपारच्या उन्हात, माझी ताई आली म्हणती का ग? आली आई. अगं दिसत नाही ना मला, अंगणात उभी आहे, अंगणात. आणि तिथंच थांब. हा विधी आहे माहेरचा. आत गेली. म्हातारीनं तांब्याभर पाणी घेतलं, 2 भाकरीचे तुकडे घेतले दुरडीतले. लेकी जवळ आली, एक तुकडा उजव्या भागाला फेकला, एक डाव्या भागाला फेकला. तोंडावरून हात फिरवून कडा कडा बोट मोडून माय डबडबल्या डोळ्यानं म्हणाली, तुझ्या जीव गुंतला होता बेटा, सुखाची राय.
आणि मग जेव्हा पायाकडे लक्ष गेलं तर फोडं आलेले, पाय रक्ताळलेले, बिना चपलाचे आले बेटा. एक लक्षात ठेवा, हा आनंद परिस्थिती किती गरीब असू द्या, हा आनंद तेव्हा माहेरी जोपर्यंत माय आहे. आणि माय मेल्यावर या मावल्यांना वाटतं ना एकदा आपण भावाची भेट घेऊन येऊ. माय मेली 6 महिने झाले आणि बहीण आली भावाच्या भेटीला. सायंकाळची वेळ, भाऊ बाहेर गेला होता, वहिनी चित्रहार बघत होती आणि हे पिशवी घेऊन मायच्या दारात उभी. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले आणि 11व्या मिनिटाला भावाच्या दरवाजात बहीण रडायला लागली. का? 6 महिन्यापूर्वी मेलेल्या मायची आठवण आली. पांडुरंगा, 10 मिनिट झाले भिकारींसारखी उभी आहे, माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आता माझी माय असती कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या तोंडावरून हात फिरून म्हणली असती, सुखाची राय ताई. मी का सांगतो हे? सादर भली मिली एक माता. सक्त ताकीद केली ना बापानं, जो सतीचा सन्मान करेल मुंडक तोडण्यात येईल त्याचं. पण नाही घाबरली माय, याला म्हणतात आई. सादर भली.